आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे साबुदाण्याची एक नवीन रेसिपी। त्याच्यात विशेष गोष्ट एक आहे की ते तुम्हाला कधीही बनवता येईल। त्याच्यात तुम्हाला साबुदाणा भिजवायची काहीच गरज नाही। तर मग चला आता आपण बघूया ही कशी बनवायची रेसिपी। ही रेसिपी सगळ्यांनी बघा आणि घरी तुम्ही करून बघा। त्यासाठी आपण एक वाटी आता साबुदाणा घेतलेला आहे, तो आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची, त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। जसा रवा असतो ना त्याप्रमाणे आपण आता ते बारीक करून घेतलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। आता आपण ते काढून घेतलं आहे। त्याच्यानंतर आपण 2 बटाटे घेतले आहे, सोलून घ्यायचे आहे। 2 पाण्यात का ठेवले कारण ते काळे पडाव नाही म्हणून। आणि ते बारीक साईजचे आपण कट करून घ्यायचे आहे। खूप जास्त मोठे कट करून घ्यायचे नाहीये, छोटे छोटेच कट करायचे आहे। बारीक कट करून घेऊया आपण आता। ते पण पाण्यातच ठेवायचे आहे, पाण्यात काळे पडत नाही त्याच्यामुळे आपण ते पाण्यात ठेवले होते। एकदम नवीन रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, त्याच्याने मला कळेल की तुम्हाला आवडली की नाही। आता बघूया। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। बारीक कट केलेले बटाटे बारीक मिक्सरच्या भांड्यात टाकून झाले की त्यामध्ये आपण आता मी तुम्हाला सांगेल काय टाकायचं आहे। तर त्यामध्ये आता आपण त्याला फ्लेवर येण्यासाठी शेंगदाणे टाकले आहे आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत 3, त्या पण अशा कट करून टाकायच्या आहे। अख्ख्या टाकायच्या नाही कारण त्या बारीक होणार नाही, म्हणून थोड्याशा कट करून टाकायच्या त्यामध्ये। आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण। आता ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की बटाट्याचे बारीक बारीकच तुकडे ठेवा। अशा प्रकारे त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। अशी आपण आता पेस्ट बनवून घेतली आहे। ती पेस्ट आपण आता या साबुदाण्याची पावडरमध्ये आता आपण ते टाकून घ्यायचे आहे। पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता ते मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला ही रेसिपी बॉटलने करायची आहे, त्याच्यामुळे तिथे बटाट्याची एकदम छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। थोडं जाडजाड ठेवायचं नाही आहे, नाही तर बॉटलच्या बाहेर येणार नाही ते, त्याच्यामुळे ते एकदम छान पेस्ट करून घ्यायची। आता आपल्याला त्याच्यात ते पाणी ते साबुदाणा ओढून घेऊन त्याच्यामुळे त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण जशी पडेल ते कन्सिस्टन्सी बघून घ्यायची कशी टाकायची। थोडं पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनटं आपण त्याला आता झाकून ठेवून द्यायचं आहे, कारण ते 10-15 मिनटानंतर चांगलं फुलून येतं। बघू शकता अशा प्रकारे आपण आता 10 मिनटं त्याला झाकून ठेवून देऊ। तोपर्यंत आपण आता आपल्या बाटलीला स्टार बनवून घ्यायचा आहे। माझ्या हाताने काहीच त्याला स्टार झालेलं नाही आहे, पण तुम्ही छान स्टार बनवून घ्या त्याला। त्याच्या झाकणाला जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तशी डिझाईन आपण त्याला बनवू शकतो। फ्रेंड्स, तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते प्लीज सांगा कमेंट करून। तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, नाही आवडली असेल तर डिसलाईक पण करू शकता, मला समजेल तुम्हाला आवडली का नाही। बघू शकता साबुदाणा आपला चांगला फुललेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकू शकता। तुम्हाला जे उपवासाचे कुरकुरे असल्यामुळे उपवासाची हे आहे त्याच्यामुळे आपण मिरची पावडर टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे फक्त। त्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते पण तुम्ही टाकू शकता, अजून काही मसाले। बघू शकता एकदम थोडंसं कडक झालं आहे ते पीठ। आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। ते साबुदाणा कच्चा असल्यामुळे त्याने पाणी सगळं ओढून घेतलं, त्याच्यामुळे ती पेस्ट खूप कडक झाली आहे। तुम्ही आता ती पेस्ट आता एका पिशवीमध्ये टाकायची आहे। तुम्हाला ती बॉटलमध्ये तशी टाकता नाही येणार, त्यामुळे आपण आता ती पिशवीत टाकून घ्यायची। पिशवीला छोटंसं होल पाडायचं, त्या होलने तुम्ही आता ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकू शकता बॉटलमध्ये। बघू शकता अशा पद्धतीने बॉटलमध्ये ती भरली आहे। आता आपण ते बॉटलने कुरकुरे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये। बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कुरकुरे कोणतीही डिझाईन करू शकता। मी रेसिपी उपवासासाठी बनवते, त्याच्यामुळे मी याच्यात फक्त मिरची पावडर आणि मीठ टाकलं आहे। तुम्हाला जर टाकायचं असेल त्यामध्ये तर ते पास्ता मसाला किंवा मॅगी मसाला पण टाकू शकता। त्याच्यात लहान मुलांना खूप आवडते ही रेसिपी, लहान मुलांना खूप आवडते।
तुम्ही घरी नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटते. बघू शकता एकदम क्रिस्पी कडक एकदम क्रंचीनेस येतो. त्याला क्रंच करून एकदम तळून घ्यायचं आहे छान. खूप छान टेस्टी लागते. बघू शकता एकदम असे क्रंची झाले कडक. तुम्ही आवाज पण ऐकू शकता. एकदम छान कडक कडक झालेले आहे. आता आपण ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. एकदम छान. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते प्लीज आमच्या रेसिपीला लाईक करा. प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्हाला सांगा, कमेंट करा प्लीज आमची रेसिपी कशी वाटते. तुम्ही याच्यात अजून लाल मिरची पावडर तुम्हाला काय आवडत असेल ते टाका. पण आपण आता उपवासासाठी बनवले आहे त्याच्यामुळे आपण फक्त मिरची पावडर आणि मीठ टाकलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून काही टाकू शकता. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल शेवटपर्यंत.